करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांना माहितीच आहे की विदर्भातील बुलढाणा जिल्हा हा अनेक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असून त्यापैकीच हिवरा आश्रम महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि सामाजिक पर्यटन स्थळ असून परमपूज्य शुकदास महाराजांनी याची स्थापना केलेली आहे। तर आपण आज हिवरा आश्रममधील 12 ज्योतिर्लिंग शिवालय आणि मानव निर्मित बेटावरील स्वामी विवेकानंदांचं स्मारक या ठिकाणी बघणार आहोत। त्याबरोबरच आपण बालाजी मंदिरामध्ये जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहोत। तर चला। मेहकर तालुक्यापासून साधारणतः 20 किलोमीटर आणि बुलढाणा जिल्ह्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर वसलेलं एक पर्यटन स्थळ असून या ठिकाणी येण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरहून आपल्याला एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध असून आपण प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने सुद्धा या ठिकाणी येऊ शकता। आता मी आलो आहे हिवरा आश्रममधील ओलांडेश्वर मंदिर परिसरामध्ये। या ठिकाणी आपल्याला सतत वाहत असणारी जलधारा, 12 ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात असलेली शिवलिंगे पाहायला मिळतात। यासोबतच विठ्ठल, रुक्मिणी आणि शनिदेवाचं दर्शनसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता। ओलांडेश्वर मंदिरातील शिवशंकराचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे हिवरा आश्रमातील हरिहर तीर्थक्षेत्र या ठिकाणी भेट देण्यासाठी। आता आम्ही आलो निसर्गाच्या कुशीत असलेल्या हिवरा आश्रमातील हरिहर तीर्थक्षेत्र या ठिकाणी। प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ 20 रुपये प्रवेश शुल्क असून येथे आपल्याला शांती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेले बालाजी मंदिर, भव्य शिवशंकराची प्रतिमा, श्रीकृष्णाची प्रतिमा आणि पावन गोशाळेचं दर्शन घेता येते। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत हिवरा आश्रममधील बालाजी मंदिरामध्ये। तर आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि मी तुम्हाला मंदिरातला परिसर आणि मंदिर सुद्धा पूर्णपणे दाखवतो। तर चला। मंदिरामधील बालाजीचं दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला मंदिरासमोर अजून श्रीकृष्णांचं मंदिर सुद्धा बघायला मिळतंय। तर चला आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। बालाजी मंदिराच्या बाजूलाच आपल्याला भव्य शिवशंकराची प्रतिमा असलेलं मंदिर सुद्धा पाहायला मिळते। तर ते आपण आता आतमध्ये जाऊन पाहूयात। दीड ते 2 एकराच्या विस्तीर्ण परिसरात निसर्ग सौंदर्याने नटलेली ही जागा, विविध रंगीबेरंगी फुलांची आणि शोभेच्या झाडांची बाग, या ठिकाणचे कारंजे, लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे, खेळणी, सोबतच हरिण, वाघ, छोटा भीम, डोरेमॉन यासारख्या आकर्षक प्रतिमा लहान मुलांना आणि पर्यटकांना आकर्षून घेतात।
आत्ता आम्ही आलो हिवरा आश्रमातील शेवटचे पर्यटन स्थळ म्हणजेच मानवनिर्मित बेटावरील स्वामी विवेकानंद यांचं स्मारक। आपल्याला या ठिकाणी पाण्यातून बोटीने जावं लागतं, त्यासाठी 50 रुपये प्रति व्यक्ती शुल्क या ठिकाणी आकारले जातात। सध्या आपण आलो आहे हिवरा आश्रमातील दक्षिण दिशेला असणाऱ्या कोराडी धरणातील मानवनिर्मित बेटावरती। तर या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर पूर्ण हा परिसर जो आहे हा पाण्याने वेढलेला असून चारही बाजूने आपल्याला नारळाची झाडं आणि या ठिकाणी गार्डन सुद्धा बनवलेलं आहे। आणि या गार्डन मध्येच आपल्याला साधारणतः 20 फूट उंचीची स्वामी विवेकानंदांची मूर्ती पाहायला मिळते। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी समोर। विवेकानंद आश्रमाच्या परिसरात असलेले निसर्ग सौंदर्य, पवित्रता आपल्या मनाला प्रसन्न करते। या ठिकाणी लहान मुलांसाठी गार्डन, खेळणी, नौका विहार, कारंजे, पालकांना मन शांती आणि प्रेरणा देणारे देवालय, स्वामी विवेकानंद यांचं स्मारक, या ठिकाणची शांतता, नम्रता याची अनुभूती आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर कळते। मित्रांनो, ही होती हिवरा आश्रममधील पर्यटन स्थळांची भटकंती। तुम्हाला या पर्यटन स्थळाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।